नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BMC जी काही जाहिरात आहे त्याच्याविषयी डिटेलमध्ये सर्व बाबी त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये जो काही अभ्यासक्रम आहे तो काय असणार आहे, पात्रता नेमकी काय लागणार आहे, टायपिंग सर्टिफिकेट बाबत सुद्धा आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत किंवा त्या पदाविषयी सर्व जी काही माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल। फॉर्म वगैरे कधी भरायचा, शेवटची तारीख किंवा डॉक्युमेंट वगैरे काय काय लागणार आहे ते सगळं आपण त्या ठिकाणी कव्हर करूयात। मात्र तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आपली BMC भरतीची बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी बघा, BMC भरती 2024 ची ही स्पेशल त्या ठिकाणी बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्याची फी आहे फक्त 499 रुपये आणि त्याचा कालावधी असणार आहे 3 महिने। ठीक आहे, 3 महिने कालावधी असणार आहे आणि फी आहे फक्त 499 रुपये, ज्यामध्ये जे काही सर्व अनुभवी शिक्षक जे आहेत तुम्हाला याच्यामध्ये जे काही विषय आहेत ते शिकवणार आहेत। जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं, ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल। ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि जर तुम्हाला इतर इन्फॉर्मेशन बॅचबद्दल हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता। आता या पदाविषयी त्या ठिकाणी आपण जाणून घेऊयात। आता जर आपण बघितलं तर ही BMCची क्लर्कची भरती आहे, मात्र याच्या नावामध्ये आपल्याला बदल त्या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण की पूर्वीचं नाव क्लर्क होतं, आता नाव काय आहे या पदाचं तर लक्षात घ्या, कार्यकारी सहाय्यक। कार्यकारी सहाय्यक हे या पदाचं त्या ठिकाणी नाव तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। पूर्वीचं पदनाम काय होतं, लिपिक होतं। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण जागा किती आहेत, ठीक आहे, BMC भरतीमध्ये एकूण जागा किती आहेत तर 1846 पदं जी आहेत या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण पदं किती आहेत, 1846 पदांसाठी ही जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे आणि गट क च्या माध्यमातून हे पद जे आहेत ते भरले जाणार आहेत। ठीक आहे, तर आता यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही वेतन असणार आहे तुम्हाला, ते वेतन किती असेल 25 ते 81,100 हे काय आहे तर वेतन त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये सांगता येतं। आता आपण काय बघितलेलं आहे, एकूण जागा किती आहेत, पद कोणता आहे आणि त्या पदासाठी पेमेंट किती आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। त्यानंतर बघा, हे जी काही पदाची अर्हता आहे त्या अर्हतेविषयी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात। उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा। काय म्हटलेलं आहे इथं, प्रथम प्रयत्नामध्ये तो उत्तीर्ण असावा, म्हणजे 10वी उत्तीर्ण होण्यासाठी त्याला 2-3 वेळा प्रयत्न तो केलेला नसावा, तो प्रथमच प्रयत्नामध्ये काय उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरता येणार आहेत। त्यानंतर बघा, आणि म्हटलंय आणि काय, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान त्याला किती 45% गुणांसह तो उत्तीर्ण असावा। आता इकडे तर आपल्याला दोन बाबी पाहायला मिळतात, एक तर काय म्हणतायत की तो प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण हवा, त्याचबरोबर इथं काय म्हटलेलं आहे 45% गुणांसह उत्तीर्ण हवा। दोन अटी याच्यामध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत। असं आहे का तुम्ही फर्स्ट इयरचे तुमचे बॅक लागले असतील, सेकंड इयरचे लागले असतील, मात्र थर्ड इयरचे सुद्धा लागले असतील, मात्र तुमचं डिग्री पूर्ण होताना त्या ठिकाणी तुमचा सर्व भाग जो आहे तो क्लिअर असला पाहिजे। ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आणि 45% गुणांसह तो उत्तीर्ण असावा, त्याला फॉर्म भरता येईल। आता पुढे काय म्हटलेलं आहे, किंवा म्हटलेलं आहे। किंवा बघा, ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालील प्रमाणे गणण्यात येईल। सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आता इथं काय आहे तर जे की 7 पॉइंट ग्रेडिंग सिस्टम जे आहे प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयाच्या गुणाची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल, म्हणजे CGPA जे आहे त्याच्याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता 10 पॉइंट ग्रेडिंग सिस्टम प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालच्या सूत्राप्रमाणे त्या ठिकाणी काढली जाईल, म्हणजे जर तुमचा CGPA वगैरे काढायचा असेल आणि त्यानुसार तुम्हाला तिथं मार्क वगैरे द्यायचे असतील तर या सूत्राचा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर अवलंब करायचा आहे। ठीक आहे, CGPA काढण्याचं हे सूत्र आहे, लक्षात घ्या। तर यानुसार तुम्ही काय करू शकता तर तुमची टक्केवारी त्या ठिकाणी किंवा CGPA काढून तसं तुम्ही त्या ठिकाणी नोंदवू शकता। आता वयोमर्यादा काय आहे, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की या पदासाठी लागणारी वयोमर्यादा काय आहे, तर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेतील त्या ठिकाणी असावा। आता अराखीव प्रवर्ग जो आहे म्हणजे खुला प्रवर्ग, ओपनचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघा, किमान 18 वर्ष आहे आणि कमाल 38 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता या पदासाठी अर्ज करू शकता।
त्यानंतर मागास प्रवर्गातील जर उमेदवार असतील त्यांच्यासाठी किमान वय आहे 18 वर्ष आणि कमाल किती आहे 43 वर्ष आहे. त्यामुळं ही एक चांगली संधी आहे आणि सर्वांनी काय करायचे आहेत या परीक्षेचे फॉर्म भरायचे आहेत. आता इथं वेगवेगळ्या उमेदवारांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आपल्याला इथं पाहायला मिळते, म्हणजे डिटेलमध्ये सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. जसं की खुल्या प्रवर्गातील उमेदवार जे आहेत त्यांची किमान वयोमर्यादा 18 वर्ष आहे आणि कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 43 वर्ष आहे. त्यानंतर बघा माजी सैनिक जर असेल, ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी जर माजी सैनिक उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी काय आहे बघा वयोमर्यादा, सशस्त्र दलातील केलेली सेवा प्लस 3 वर्ष म्हणजेच कमाल 45 वर्ष वयोमर्यादा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी असणार आहे. माजी सैनिक दिव्यांग उमेदवार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 45 वर्ष वयोमर्यादा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील त्यांच्यासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल किती 45 वर्ष त्या ठिकाणी लक्षात घ्या. भूकंपग्रस्त असेल तर किमान 18 कमाल 45 आहे. खेळाडू उमेदवारासाठी किमान 18 आणि कमाल 43 वर्ष वय आहे. त्यानंतर बघा अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी किमान 18 आणि कमाल किती 55 वर्ष आहे. सर्वाधिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते अंशकालीन पदवीधरांसाठी. अनाथ उमेदवारांसाठी किमान 18 आणि कमाल 43 आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी कमाल 18 आणि किमान 45 आहे. स्वतंत्र सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार असतील तर त्यांचं किमान 18 आणि कमाल 45 आहे. ठीक आहे, तर हे बाबी महत्वाचे आहेत. मात्र तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, खेळाडू असाल, भूकंपग्रस्त असाल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ऑनलाईन परीक्षा शुल्क नेमका किती आहे, की फी किती तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर ऑनलाईन परीक्षा शुल्क जर आपण बघितला खुल्या प्रवर्गासाठी ओपनच्या स्टुडंटसाठी जर आपण बघितलं 1000 रुपये त्या ठिकाणी काय आहे तर फी त्या ठिकाणी या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी बघा 900 रुपये म्हणजे जीएसटी सहित काय आहे 900 आणि 1000 रुपये फीस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेला परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला परत केला जाणार नाही आणि ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे त्या ठिकाणी लागतील आणि ऑनलाईन परीक्षेच्या वेळी सदर ई पावतीच्या छायांकित प्रत प्रवेश पत्रासोबत सादर करणं सुद्धा आवश्यक आहे. ही एक त्याच्यामधली आपल्याला काय पाहायला मिळते तर एक नोट त्या ठिकाणी पाहायला मिळते. परीक्षा शुल्क वगैरे त्या ठिकाणी परत भेटत नाही. परीक्षा रद्द झाल्यास उमेदवारांना पदभरती शुल्क परत त्या ठिकाणी करण्यात येणार नाही. म्हणजे पदभरती प्रक्रिया रद्द झाली सुद्धा तरी सुद्धा शुल्क परत केला जाणार नाही असं याने इथं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ही जी काही परीक्षा आहे ती घेणार कोण आहे. सध्या जर आपण बघितलं तर जे काही IBPS वगैरे आहेत किंवा TCS वगैरे आहे त्या दोन्हीपैकी एक मात्र IBPS परीक्षा घेईल असं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे. पुढे बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जर आपण बघितलं तर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. ठीक आहे, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणार आहेत आणि त्यामध्ये जर आपण बघितलं ऑनलाईन पद्धतीनं करावयाचा अर्ज, ठीक आहे, म्हणजे संकेतस्थळ जर आपण त्यांचं बघितलं तर त्यांनी त्यांची लिंक सुद्धा दिलेली आहे. mcgm.gov.in ही त्यांची वेबसाईट आहे. त्यावर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल. पुढे बघा यामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी उमेदवारांना जर काही अडचणी येत असतील आणि जर तुम्हाला त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा या ठिकाणी जो काही भ्रमणध्वनी क्रमांक आहे तो सुद्धा त्यांनी दिलेला आहे. बघा तो काय आहे 95 13 25 32 33 हा काय आहे तर त्यांचा हेल्पलाईन क्रमांक आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करून त्यांना तुमचे डाऊट्स त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे, मग आता सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी कॉल करायचा आहे आणि मध्ये 1 ते 2 म्हणजे 1-1.5 तास त्यांचा जेवणाचा वेळ आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी ते कॉल घेणार नाहीत. मात्र सकाळी 10 ते 1 दीड दरम्यान आणि 2:30 ते 5 या दरम्यान तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या अडचणी विचारू शकता. त्यानंतर जर आपण बघितलं उमेदवार तुमचा अर्ज झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढा आणि स्वतःजवळ तुम्हाला त्या ठिकाणी ती ठेवायची आहे. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी जर आपण बघितलं तर कधीपासून ती लिंक ओपन होणार आहे तर लिंक ओपन झालेली आहे 20 तारखेपासून. 20/8/2024 पासून तुम्ही फॉर्म भरू शकता. ते कधीपर्यंत त्या ठिकाणी शेवटची तारीख आहे तर 9/9/2024 रात्री 12च्या आतपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे,
म्हणजे तुमच्याजवळ बरेच अजून दिवस आहेत, त्यानुसार जे काही टायपिंग सर्टिफिकेट वगैरे आहे किंवा जे काही त्याला लागणारे जर दिव्यांग असतील किंवा कोणी खेळाडू वगैरे असतील त्यांचे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला ठेवायचे आहे. नावामध्ये वगैरे जर बदल झालेला असेल तर तसं तुम्ही त्या ठिकाणी नावामध्ये बदल झाल्याचं जे काही राजपत्रित डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा तुम्ही काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं लग्नानंतर जर नाव चेंज झालं असेल तर तसं तुम्ही जे काही मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा जे काही राजपत्रित डॉक्युमेंट वगैरे असतील ते तुम्ही तिथं जोडू शकता. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट गोळा करून घ्यायचे आहेत. आता या परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तुमच्या सर्वांसाठी थोडंसं ते नवीन आहे. ठीक आहे, परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर या बीएमसी भरतीमधलं थोडंसं नवीन आहे. तो पॅटर्न काय आहे ते तुम्ही आता या ठिकाणी बघून घ्या. बघा आता इकडे जर आपण बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये मराठी आहे, मराठी व्याकरण आहे, त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, बौद्धिक चाचणी आहे आणि हे सगळं आपण आपल्या बॅचेसमध्ये कव्हर करणार आहोत. लक्षात घ्या, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये करंट वगैरे सगळा भाग त्या ठिकाणी सगळ्या जीएसचे विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शिकवले जातात आणि त्याचे डेमो लेक्चर तुम्हाला 1-2 दिवसामध्ये आपल्या चॅनलवर सुद्धा, युट्यूब चॅनलवर सुद्धा पाहायला मिळतील. मग आता इकडे जर तुम्ही बघितलं तर इथं काय आहे बघा, ग्रुप केलेले आहेत त्यांनी, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, तर प्रत्येक विषयाचे वेगवेगळे क्वेश्चन या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला आधी काय केलं जाईल, ग्रुप ए त्या ठिकाणी ओपन होईल, मग त्यामधले तुम्हाला हे प्रश्न 25 प्रश्न सोडवायचे आहेत. मग इथले 25 प्रश्न सोडल्यानंतर 25 मिनिटं टायमिंग आहे त्यासाठी, ते टायमिंग झाल्यानंतर तुम्हाला ग्रुप बी ची जी काही साईट आहे ती ओपन होईल. मग त्या ग्रुप बी च्या साईट मधले 25 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्यासाठी तुमच्याकडे 25 मिनिटं त्या ठिकाणी असणार आहेत. आणि त्यानंतर जर आपण बघितलं ग्रुप सी चे जे काही 25 प्रश्न आहेत ते तुम्हाला पुढच्या 25 प्रश्नांमध्ये सोडवायचे आहेत. मग तुम्ही असं करू शकता का की तुम्ही बी चे सोडवले डी चे सोडवू शकता, असं करता येणार नाही. इथले सोडवले झाल्यानंतर, इथले 25 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर ही त्या ठिकाणी ग्रुप बी चं जे काही क्वेश्चन आहे ते तुमच्या पुढे येणार आहे. त्यासाठी थोडंसं चेंजेस आहेत. आणि इकडे अजून एक काय झालेलं आहे, तर या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅथचे 6 प्रश्न सोडवावे, सॉरी मराठीचे व्याकरणाचे 6 प्रश्न असणार आहेत, इंग्रजी व्याकरणाचे 6 प्रश्न असणार आहेत, त्याचप्रमाणे सामान्य ज्ञानचे 6 प्रश्न असणार आहेत आणि बुद्धिमत्ता गणिताचे 6 प्रश्न असणार आहेत, 7 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे जर आपण बघितलं तर तुम्हाला या 25 मिनिटांमध्ये तुमचा माइंडसेट जो आहे तो तशा पद्धतीने तुम्हाला बनवायचा आहे. कारण की लगेच मराठी आहे, लगेच इंग्रजी आहे, लगेच त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान आहे. त्यामुळे काय करायचं आहे, तर तशा पद्धतीने तुमचा माइंडसेट ठेवायचा आहे आणि तशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रॉंग तुम्हाला बनवायचं आहे. कारण खटखट सगळं चेंज होणार आहे आणि हे प्रत्येक ग्रुपमध्ये आहे. ठीक आहे, तर त्यासाठी ही स्वरूप तुम्हाला समजून घ्यायचं होतं परीक्षेचं. ओके, तर एकूण जर आपण बघितलं तर 100 मार्क 100 जे काही क्वेश्चन आहे ते तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत आणि या ठिकाणी जो काही 100 मिनिट त्यासाठी तुम्हाला असणार आहेत. ठीक आहे, 100 क्वेश्चन 100 मिनिट तुमच्याकडे यासाठी असणार आहेत. लक्षात घ्या, तर हे थोडंसं पॅटर्न जो आहे तो परीक्षेचा बदललेला आहे किंवा हे जे काही आहे स्वरूप ते थोडंसं वेगळं आहे. लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला या स्वरूपानुसार तशी तयारी करायची आहे. आपण जर टेस्ट सिरीज वगैरे घेतलं तर अशा पॅटर्न मध्ये आपण ती टेस्ट सिरीज वगैरे त्या ठिकाणी घेऊयात. ओके, तर ह्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या होत्या. तर आपण जे काही महत्त्वाच्या बाबी होत्या त्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत. सिलेबस वगैरे हाच आहे, तुम्हाला मराठी वगैरे, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता वगैरे, ते आपण त्याची काही काळजी करू नका. जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असेल तर त्या बॅचेसमध्ये आपण सगळ्या बाबी व्यवस्थितरित्या कव्हर त्या ठिकाणी करून घेणार आहोत. ओके, तर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा आपल्या या बॅचेस बद्दल पोहोचवायचं आहे. फी फक्त आहे 499 मध्ये. 3 महिन्यासाठी तुम्हाला हा कोर्स अभ्यासायला मिळणार आहे आणि जर तुमची परीक्षा पुढे गेली तर तशा पद्धतीने आपण ते कोर्स सुद्धा तुम्हाला वाढवून देऊयात, काही हरकत नाही. ठीक आहे, तर त्यासाठी अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं आपले ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा. त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल आणि जर काही अडचण आली असेल तर इथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बॅचेस बद्दल घेऊ शकता. ठीक आहे, तर थांबूयात. अजून जसजसे काही अपडेट येतील, तुम्हाला काही अडचणी असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊयात. थँक्यू सो मच.